नमस्कार, मी लतिका। आज आपण हिवाळा स्पेशल पराठा बनवूया। त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 3 चमचे सफेद तीळ घेतलेले आहे आणि एक हिरवी विलायची घेतलेली आहे। आता हे 6 ते 7 काजू घेतलेले आहेत। 10 असतील ही बदाम, थोडेसे घेतलेले आहेत मनुके। हे 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे मगज, 2 अक्रोड घेतलेले आहेत आणि हे 10 ते 15 पिस्ता घेतलेला आहे। अर्धी वाटी बघा ही मकाना घेतलेला आहे। 1 वाटी भरून जरी घेतलं तरी चालेल। आणि हे जे घेतलं आहे ना, खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, 3 चमचे मी घेतलेला आहे। तुम्ही सुक्कं खोबरं जरी घेतलं तरी चालेल। ही विकतचं खोबऱ्याचा खीस आहे। आणि ही गोडीप्रमाणे गूळ घेतलेला आहे, पिन केमिकल गूळ आहे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला आणि चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये पहिले आपल्याला काय करायचं, तीळ भाजून घ्यायची आहे। ती मीडियम गॅसवर असे तडतड आवाज येतोवर आपल्याला भाजायचे, एकदम असे जास्त लाल भडक वगैरे करायचे नाहीत। तीळ बघा आपले चांगले भाजत आलेले आहेत। त्यात टाकणार आहे मकाने। हे सगळ्या गोष्टी जी आहेत का नाही, हे मी थोड्या उन्हात ठेवलेले आहेत। जर तुम्ही नाही भाजल्या तरी चालेल, फक्त पण तुम्हाला तीळ भाजणं गरजेचं आहे। आता ह्यात बाकीचं हे आपण साहित्य टाकून घेऊया आणि हे पण हलकेसे भाजायचे, जास्त भाजायचे नाहीत। आता गॅस करणार आहे बंद, कारण ही चांगलं गरम झालेलं आहे आणि ही जरा थोडंसं थंड होस्तोवर मी एकसारखं असं हलवत राहणार आहे थोड्या वेळाने। थंड झालेलं आहे बघा एकदम। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता हे तुम्हाला सांगते। आपले फुटाण्याचं डाळ असतं ना, ती पण तुम्ही 2 ते 3 चमचे टाकू शकता। आता ह्यात काय करणार, ही विलायची मी सोलून टाकणार आहे। तुमच्याकडे जर पावडर असेल तर ती जरी थोडीशी टाकली तरी चालेल। आता हे जे आहे ना, मी चांगलं उन्हामध्ये सुकवून घेतलं होतं। थोडंसं हलकंसं भाजलं तरी चालेल आणि नाही भाजलं तरी पण चालेल। आणि जर तुम्ही उन्हात सुकवलेलं जर नसेल का नाही, तर कसला वास बिस येईल, तर तुम्ही थोडंसं भाजून ठेवा। आता ह्याचं तुम्हाला मी सांगते, ह्याच्यामध्ये आत्ताच गूळ मिक्स करायचा नाही। तुम्ही अशा पद्धतीची पावडर जर बनवून ठेवली का नाही एकदम अशी, आणि नंतर मग तुम्हाला जेव्हा पराठा बनवायचे ना मुलांना, हप्त्यातून एकदा तरी हा पराठा पोरांना द्यायचा टिफिनसाठी, एकदम छान लागेल। जर गोड खात नाही ती मुलं, तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर पण थोडीशी, चिली फ्लेक्स वगैरे असं काहीतरी टाकून सुद्धा, थोडंसं मीठ टाकून सुद्धा ह्याचा पराठा बनवू शकता तिखट। आता ह्या मी गोड दाखवणार आहे। ही डबा भरून पावडर ठेवायची। जेव्हा आपल्याला वेळ नसतो, की कधी असं होतं सकाळच्या पारी की भाजीला काय नाही आहे, मुलं ते खातच नाही आहे, तर असा एक पराठा मोठा असा चांगला बनवायचा आणि टिफिनला द्यायचा। मस्त मुलं खुश होतील एकदम। आता आपण ह्याची पावडर बनवून घेऊया। तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण गूळ नाही टाकणार, हे मी एकदा फिरवून घेणार आहे, 1-2 वेळा एकदम बारीक करणार आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे। गूळ जर टाकला नाही तर असं गोळा बनेल, म्हणजे लाडू प्रकार असा बनतो। तर त्यासाठी पहिले हे मी फिरवून घेणार आहे। फिरवून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीत, आणि बंद चालू करून फिरवायचं आणि थंड झाल्यावरनं फिरवायचं। गरम बघा हे फिरवायचं नाही ना, तर अशा पद्धतीत पावडर होती। आणि ही पावडर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, फ्रीजमध्ये पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचं। तर आता ह्याच्यात अजून तुम्हाला सांगते काय करू शकता। खारीक असते ना आपली सुकी खारीक, ती सुद्धा त्याचं बी काढून सुद्धा तुम्ही ह्याच्यात 4-5 टाकू शकता बरं का। त्याला चुवारे पण म्हणतात, तुम्ही काय म्हणता ते सांगा। आमच्याकडं तर त्याला खारीकच बोलतात। आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे, खजूर टाकायची नाही बरं का, सुकी खारीक टाकायची, हे लक्षात ठेवा। आता ही काय करणार आहे, फिरवून घेणार आहे। आता फिरवून घेतल्यानंतर कसं होतं, ओलसर होतं बघा। अशा पद्धतीत आपण जेव्हा गूळ टाकतो ना, तसं ओलसर होतं बघा। त्यासाठी पहिला तुम्ही अजिबात ह्याच्यामध्ये गूळ टाकू नका। आणि जरी असं ओलसर झालं का नाही, तरी तुम्ही ठेवलं का नाही फ्रीजमध्ये डब्यामध्ये तरी पण चालेल, कारण गडबडीत कसं गूळ घ्या, परत त्याला खिसा, त्यात मिक्स करा, ते मिक्स होतंय का नाही। तर तुम्ही अशा पद्धतीत पण बनवू शकता। आता आपण पराठा बनवायला घेऊया। त्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पराठ्यासाठी, एवढं मळून घेतलेलं। तर काय होतं माहिती आहे का, व्हिडिओ खूप मोठे होते की पीठ मळून दाखवायचं करायचं। तर बघा एवढा गोळा घेतलेला, तर छोटा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि असं वाटेसारखं करूया आणि त्यात भरून घ्यायचं। काय होतं माहिती आहे का, अशा ज्या गोष्टी असतात का नाही की मुलं खात नाहीत, तर असं काहीतरी वेगळं करायचं आणि टिफिनला सुद्धा होतं आणि पोरांच्या शरीरासाठी सुद्धा हे चांगलं आहे। तर असं पण तीळ जरूर टाका बरं का। काळे तीळ जरी टाकले तरी चालतात, सफेद जरी टाकले तरी चालतात। आता काही अशा पद्धतीत मी जास्त भरलेला आहे। आता तेवढ्या साहित्यामध्ये छोटे छोटे केले का नाही तर 5 ते 7 होतात बघा। ह्या अशा पद्धतीत दाबून घ्यायचं हे बघा, आणि ही बाजू चांगल्या शेवकात दाबून बसले मस्त। गोडीप्रमाणे आता गूळ टाका, जास्त गोड पाहिजे असलं तर थोडंसं जास्त टाकावं। कसं यामध्ये आपण मनुके पण टाकले होते ना, ते पण थोडेसे गोडच असतात। आता हे पाहिजे तर काढायचं साईडचं, नाही तर असं दाबून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीमध्ये। आणि कधी पण नसावं का अशा पद्धतीत हातानं पहिलं करायचं, म्हणजे मधलं जे असतं ना ते सगळीकडं आपलं होतं, पसरलं जातं हे बघा असं। आता आपण लाटून घेऊया। खाली थोडंसं बघा मी पीठ घेतलेलं आहे आणि वरनं थोडंसं लावलेलं आहे।
आणि हलक्या हातानं बघा करायचं. मस्त बघा मी लाटून घेतलेला आहे. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही. बघा अशा प्रकारे सगळीकडून बघा झालेला आहे. हा तवा बघा गरम करत ठेवलेला आहे आणि गॅस आहे मीडियम. आता आपण हा पराठा टाकून घेऊया. आता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही मोठा लाटू शकता बरं का. गुळपोळी, तिळपोळी सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही कोणती पण असं थंडीच्या दिवसात मुलांना थोड्या दिवस द्यायच्या अशा. आता खालची साईड पहिले आपण चांगली भाजून घेऊया. पलटी करून घेऊया. खालची साईड आपण भाजली का बघूया. बघा अशा पद्धतीने भाजलेली आहे. आता आपण ह्याच्या खालची साईड पण चांगली भाजून घेऊया. खालची साईड आता आपण भाजली का बघूया. बघा मस्त अशी भाजलेली आहे. आता तुम्ही ह्याला तेल लावू शकता, तूप लावू शकता, बटर लावू शकता. बघा अशा पद्धतीनं एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं. दाबून दाबून असं सगळ्या साईडून का नाही. भाजल्याशिवाय काय करायचं लगेच त्याला तेल बिल काहीच लावायचं नाही. बघा हे बघा तर ह्या साईडून आपण आणि साईडचं कसं दाबून घ्यायचं. मस्त होतात एकदम. प्रवासाला वगैरे जर कुठं जात असेल तरी पण अशा घेऊन जरी गेल्या का नाही मुलांसाठी थोड्याशा तर छान लागतात. त्यावर काय भाजीची गरज नाही किंवा कशाचीच गरज नाही. मस्त असं लागतात बघा. बघा असं सगळ्या साईडून असं भाजून घ्यायचं. मस्त असं झालेलं आहे बघा. किती भारी भाजलं आहे बघा सगळीकडून. आणि चवीला तर इतका छान लागतो ना. बघा सगळ्या साईडून भाजला गेलेला. साईडचं कधी पण असं थोडंसं कच्चं वगैरे राहतं ना तर असं दाबून घेतलं का नाही बघा. हे अशा पद्धतीनं असं थोडंसं दाबून घेतलं का नाही अशा पद्धतीनं तर मस्त असं भाजलं जातं बघा. कधी पण असं दाबून दाबून किंवा एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यानं पण दाबलं तर चालेल. पण कसं होतं तेल वगैरे लावतो ना आपण तेल तूप तीन मग त्या कॉटनच्या कपड्याला लागतं. त्यापेक्षा असं हाताचं दाबलं ना मस्त होतं बघा. एक नंबर झालेला आहे बघा. अशा पद्धतीनं आता मी बाकीचे सगळे करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.